राम राम. हॅलो, नमस्कार, स्वागत. मी आहे कुलकर्ण्यांची काश्मीर अँड दिस इज अवर कप वर्ल्ड. सो आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणेच म्हटलं आज कुठलाही असा एक विषय न घेता तुमच्याबरोबर फक्त गप्पा मारा. म्हणजे कसं, शाळेत असल्यापासून आपण सकाळी उठलो, शाळेत गेलो की एक सुविचार लिहिलेला असायचा किंवा एखादी ओळ जी आपल्याला अशी वाटते की आयुष्य जगण्यासाठी खूप महत्वाची आहे. मग कधी कधी ना त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. मग आपल्याला असं वाटतं की नक्की कधी आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आपण याचा वापर करायचा किंवा खरंच याचा वापर करायचा असतो का, असे बरेच प्रश्न आपल्याला असतात किंवा पडतात. तर मी आता मगाशी अ, अ, बाहेर गेले होते आणि तिथून येताना सॉरी भूक लागली. येताना मी एका ऑटो रिक्षावरती मागे लिहिलेली ओळ वाचली, टाइम इज मनी, जी खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आता मी व्यवसाय वगैरे करत असल्यामुळे मला ते लक्षात येतं की मी शूटिंग मध्ये असताना माझा व्यवसाय बंद पडू नये म्हणून मी तिथे काही माणसं अपॉइंट करते जॉबसाठी आणि त्या वॅकन्सीज फिल केल्यानंतर त्यांना त्याच्या बदल्यात पैसे द्यायचे असतात. म्हणजे माझा वेळ मी जो तिथे द्यायला हवाय, देणं अपेक्षित आहे, जेणेकरून माझ्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी, पण तो मी वाचवतेय. कारण मला ऍक्टिंगच्या इथे पण वेळ द्यायचा असतो, जेणेकरून तिथून पण मला पैसे मिळू शकतील. कारण ऍक्टिंगच्या इथे मी माझ्या जागी दुसऱ्या कोणाला पाठवू शकत नाही की आज माझ्या जागी मेकअप करून कुणीतरी दुसरंच गेलंय आणि असं नाही करू शकत. त्यामुळे जिथे मी ही गोष्ट करू शकते तिथे, आणि हे सुद्धा मी खूप हळूहळू शिकली आहे बरं का. म्हणजे ही गोष्ट मला असं वाटतं की तुम्ही शिका तुमच्या आयुष्यामध्ये, की हे मी कुठून शिकले हे मी तुम्हाला सांगते. की दरवेळी ना असं व्हायचं की जेवढ्या प्रकारे मला व्यवसाय सेट करायचे आहेत त्यानुसार मी प्रत्येक ठिकाणी माझा वेळ देऊ शकत नाही आणि तो खूप महत्वाचा असतो. कारण जर मला इन्व्हेस्ट करायचे असतील एखाद्या व्यवसायामध्ये तर मला आधी ते कमवले पाहिजेत आणि ते कमवण्यासाठी ऍक्टिंग फील्डमधून मला कमी वेळात जास्त पैसा मिळू शकतो. त्यामुळे तिथून मी आधी कमवते आणि मग मी माझ्या बिझनेसकडे टाकते. पण सुरुवातीला मी ज्योतिष शिकले, मी वास्तू शिकले किंवा मी ऍक्टिंग करतेय, पत्रिका वगैरे बघतेय. पण प्रत्येक वेळी व्हायचं कसं माझ्याबरोबर हे मी तुम्हाला सांगते यासाठी की तुम्हाला ते समजून घेण्यात आणि अनुभव घेऊन त्याच्यामध्ये वेळ जायला नको. कारण आपण अगेन वेळेबद्दलच बोलतो, टाइम इज मनी. तर माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ हे समजून घेण्यातच गेला की अशा व्यवसायांमध्ये मला गेलं पाहिजे जिथे मी नसताना सुद्धा काम होत राहिलं पाहिजे आणि इन्कम सोर्स चालू राहिला पाहिजे. आणि ही गोष्ट मी आपले माननीय टाटाजी यांच्या वाक्यांमध्ये मला ती समजली की तुम्ही जेव्हा झोपलेला असाल ना तेव्हा सुद्धा पैसा येत राहिला पाहिजे, ते पैसे चालू राहिले पाहिजे. तिथली काय म्हणायचं त्याला, सायकल जी आहे, मनी सायकल चालू राहिली पाहिजे. त्यामुळे माझं असं झालं की अच्छा, म्हणजे मी स्वतः जोपर्यंत जाऊन वास्तूचा अभ्यास करत नाही, बघत नाही ती जागा, तोपर्यंत मी त्यांना सॉल्व्ह करू शकत नाही त्यांच्या अडचणी ज्या काही असतील. पत्रिका सुद्धा मला स्वतः बसूच बघत बसायला लागेल, कुठले ग्रह आहे, मी असं नाही पाठवू शकत. आज तू जाऊन जरा पत्रिका त्यांची बघून घे, किंवा ऑनलाईन जरी मागवली तरी मला तिथे वेळ द्यावा लागेल बसून, कारण तो सगळा अभ्यास माझ्या डोक्यात आहे. त्याच्यानंतर ऍक्टिंगमध्ये मी तुम्हाला म्हणालेच की मी माझ्या जागी दुसऱ्या, आज माझ्या ठिकाणी तू मेकअप कर आणि उभी राहा, त्याचे मला पैसे नाही मिळणार. म्हणजे बेसिकली दुसरे माझा रोल करू शकतील पण त्याचे मला पैसे नाही मिळणार त्याशिवाय. सो असे व्यवसाय निवडा जेणेकरून तुम्ही तिथे नसताना सुद्धा त्या व्यवसायामधून तुमचं इन्कम, पैसे येत राहिले पाहिजेत. ही माझी सुरुवातीच्या काळातली चूक होती किंवा समजून घेण्यासाठी मला वेळ लागला. तो तुम्हाला लागू नये म्हणून मी हे एक्सप्लेन केलं. आणि त्याच्यापेक्षा अजून पुढची महत्वाची गोष्ट की म्हणजे ज्याचा विचार मी आता करत होते की ही लाईन वाचल्यानंतर, की आपण रिक्रुटमेंट करतो, त्यांना अपॉइंट करतो जॉबसाठी, त्यांना पैसे देतो आणि आपण आपला वेळ वाचवतो. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तो जो वाचवलेला वेळ आहे त्यामध्ये आपण नक्की काय करतो, ही आता सध्या खूप जास्त विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं मला पर्सनली खूप वाटलं.
म्हणून मी म्हटलं की जरा आपण या विषयावर तुमच्याशी बोलूया. तर मला असं वैयक्तिक खूप वाटतंय की आत्ताची जी पिढी आहे किंवा आत्ता प्रत्येक जण जे करतंय ना, तो वाचवलेला वेळ हा आपण कसे आहोत किंवा आपण चांगले आहोत हे प्रूव्ह करण्यासाठी खूप त्यातला वेळ वाया जातोय. त्याच्यापेक्षा आपण आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी, स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी तो वेळ वापरला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे ही आज एक नवीन गोष्ट जी मला वाटतंय की माहिती असते, पण आपल्या वागण्यामध्ये किंवा आपल्या स्वभावामध्ये ती अजून येत नाहीये. खूपदा आपण आपण कसे आहोत हे प्रूव्ह करण्यामध्ये तो वाचवलेला सगळा वेळ वाया घालवतोय पुन्हा. मग काहीच उपयोग होत नाहीये. मग असं वाटतंय की आयुष्य आपल्या आनंदात जात नाहीये. त्यामुळं आपलं मानसिक, शारीरिक आरोग्य अजून कशा पद्धतीने ह्या गोष्टी चांगल्या करून घेता येतील किंवा अ, आपल्या बिझनेसमध्ये छान कशी ग्रोथ करता येतील. या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण इम्प्रूव्हमेंटसाठी तो वेळ दिला, तर ते आपल्या फायद्याचं राहील. ना की कोणाला तरी प्रूव्ह करण्याच्या मागे जर तो वेळ घालवला, की आपण कसे आहोत, चांगले आहोत, हे मी केलं नाही, ते मी केलं नाही, असं मी केलं नाही, हे झालं. तुम्ही जरा आपल्यामध्ये एक्सप्लेनेशन्स येतात, की हे असं होतं, ते तसं होतं आणि आपण 50 वेळा सांगून सुद्धा समोरच्याला तो ॲक्सेप्टन्स असतो, नसतो, काही माहिती नाही. पण ही मानसिकता सध्या आहे मानवामध्ये. माणूस म्हणून प्रत्येकामध्ये ती चुकीची, वाईट ही ह्याच्यावरती आपण जातच नाही आहोत. पण त्याने पुन्हा तो वाचवलेला वेळ वाया जातोय असं मला म्हणायचंय. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तो वाचवलेला वेळ स्वतःला इम्प्रूव्ह करण्यामध्ये घालवा, ना की कुणाला तरी प्रूव्ह करण्यात. बस. हा आजचा थॉट आहे. हा तुम्हाला कसा वाटला? आणि मला असं वाटतं अशा छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण डिस्कस केल्या, तर माझ्या अनुभवानुसार मला ज्या गोष्टी कळल्या, कधी-कधी काही गोष्टी उशिरा कळल्या, काही लवकर कळल्या. त्या जर तुमच्यापर्यंत पोहोचल्या, तर तुमचा तो समजून घेण्याचा जो काही वेळ आहे किंवा ती प्रोसेस आहे, ती पटकन होईल आणि तो वेळ वाचेल. ह्या विचाराने फक्त मी हा थॉट तुमच्याशी शेअर केलाय. हा थॉट तुम्हाला कसा वाटला? किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल, की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला खूप लवकर रिअलाईज झाली आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा झालाय, तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून ज्या थॉटनी मी हा व्हिडिओ किंवा हा विचार शेअर केलाय, की फायद्याचा ठरेल, तसंच तुमचा थॉट माझ्या फायद्याचा ठरू शकेल किंवा आपली जी YouTube फॅमिली आहे, ती लोकं कमेंट जाऊन वाचतील, त्यांच्या फायद्याची ठरू शकेल. त्यामुळे नक्की कमेंटमध्ये तुमचं मत किंवा तुमचा विचार किंवा कसं वाटलं एकंदरीत हे तुम्ही नक्की शेअर. थँक यू सो मच. आणि त्यासाठी असेच जर का म्हणजे व्हिडिओज, विचार एकमेकांशी शेअर करायचे असतील, तर आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या आयुष्यात आजूबाजूला अशी कुणी व्यक्ती आहे, जी खरोखर आपला वेळ कुणाला तरी काहीतरी स्वतःबद्दल प्रूव्ह करण्यामध्ये वाया घालवतेय, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. त्यांचा वेळ वाचेल आणि त्याला जर आनंद मिळाला, तर त्याचं एक समाधान होईल. थँक यू.